नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण आता अपडेट आलेली आहे. तुमचं जर फॉर्म चुकला असेल, त्यामध्ये तुमचे कागदपत्रे अपलोड करायचे राहिले असतील, चुकीचे कागदपत्रे अपलोड केले, नाव चुकीचं टाकलेलं आहे, बँकेचे डिटेल्स चुकीची टाकलेली आहे, ऍड्रेस चुकीचा भरलेला आहे, सर्व माहिती आता तुम्ही एडिट करू शकता, दुरुस्ती करू शकता फॉर्ममध्ये. महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील तर तुम्ही सर्व ज्या काही चुका आहेत त्या दुरुस्त करू शकता. म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे करेक्शन करू शकता, पूर्ण फॉर्म एडिट करू शकता आता तुम्ही. आणि हा जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने एडिट करायचा आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एडिट करताना लक्षात द्या, एकच चान्स तुम्हाला भेटणार आहे, तर हा चान्स गमवू नका. आणि फॉर्म कसा एडिट करायचा ते पाहूयात. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात. आणि आपला टेलिग्राम ग्रुप आहे, चॅनल आहे, तो जॉईन करून ठेवा. म्हणजे येणाऱ्या महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर तिथे भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तुम्ही भरलेला फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मोबाईल मधून प्ले स्टोर ओपन करा. प्ले स्टोर वरती नारी शक्ती दूत ऍप सर्च करा. तुम्हाला एक अपडेट आलेलं दिसेल. तर सर्वात पहिल्यांदा हे ऍप्लिकेशन तुम्हाला अपडेट करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला फॉर्म मध्ये एडिट करायचा ऑप्शन येईल. तर इथे मी अपडेट करतो. आणि अपडेट केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने दुरुस्ती करायची आहे, फॉर्म कसा एडिट करायचा आहे, अर्ज कसा एडिट करायचा आहे ते सांगतो. तर इथे अपडेट झालेलं आहे. ऍप अपडेट झाल्यानंतर ओपन करा. आता पाहू शकता नवीन इंटरफेस तुम्हाला दिसेल. त्यानंतर खाली स्किप बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे, ज्या मोबाईल नंबरवरती तुम्ही फॉर्म भरला होता तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि स्वीकारावरती क्लिक करून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन कराल तर तुम्हाला ओटीपी येईल. ओटीपी इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. ही प्रोसेस सर्वांना माहित असेल. आता व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर अशा परमिशन येईल, त्याला अलाउ करायचं आहे. आणि तुम्हाला जायचं आहे पहिल्यांदा केलेले अर्ज, हा 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय, या केलेल्या अर्जावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जे काही अर्ज केलेले आहेत, तुम्ही भरलेले एक फॉर्म असेल, अनेक फॉर्म असतील, ते इथे तुम्हाला दिसतील. ज्या फॉर्म मध्ये दुरुस्ती करायची आहे त्या फॉर्मवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काही माहिती आहे भरलेली ती सर्व माहिती दिसेल. आता काय काय माहिती चुकलेली आहे एकदा चेक करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच फॉर्म एडिट करायचा आहे. सगळी माहिती, डॉक्युमेंट्स इथे चेक करू शकता. काय चुकलं आहे तर हे तुम्हाला कळेल. त्यानंतर वरती तुम्हाला SMS व्हेरिफिकेशन ज्यांचं राहिलं आहे, ओटीपी व्हेरिफिकेशन, ते इथे ओटीपी व्हेरिफिकेशन सुद्धा करू शकतात. आता फॉर्म एडिट करण्यासाठी तुम्हाला राईट साइड कॉर्नरला तुम्ही पाहू शकता, उजव्या कोपऱ्यामध्ये एडिटचं बटन दिसेल. त्या एडिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. एडिट बटनावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर इथे पहा, भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच तुम्ही बदल करू शकता, नंतर बदल करू शकत नाही. फक्त एकदा बदल करू शकता. तर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता तुम्ही नावामध्ये बदल करू शकता. इथे एडिटचं ऑप्शन तुम्हाला आलेलं आहे. पतीचं नाव, वडिलाचं नाव, जे काही स्पेलिंग वगैरे चुकलं असतील, आधार कार्ड प्रमाणे सगळी माहिती द्यायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. लग्नापूर्वीचे नाव असेल, जन्मतारीख असेल, तसेच तुम्ही भरलेला जो काही अर्जदाराचा पत्ता असेल, पत्ता जो टाकणार आहे तो आधार कार्ड प्रमाणे पहा आहे का. काही जणांनी अगोदर जे फॉर्म भरलेत त्यांनी जन्माचे ठिकाण टाकलं होतं, जन्माचा जिल्हा टाकला होता, तर ते नाही टाकायचं. आता काय करायचं, जे काही जिल्हा असेल, तालुका असेल, गाव असेल, शहर असेल, पिनकोड असेल, ग्रामपंचायत, नगरपंचायत असेल, मोबाईल नंबर असेल, सर्व आधार कार्ड प्रमाणे टाकायचं आहे. आधार कार्डवरचा जिल्हा वगैरे सगळे टाकायचे आहेत. तसेच माहिती विवाहित आहे का, बँकचे डिटेल्स काही चुकलेत का, तर ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. सगळा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे. बँकेचे डिटेल्स काही चुकले असतील, कागदपत्रे चुकले असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे रिप्लेस करू शकता. कागदपत्र जर रिप्लेस करायचं असेल तर तुम्हाला इथे राईट साइड कॉर्नरला एक चुकीची खून दिसेल, एक छोटा डब्बा आणि त्यावरती चुकीची खून आहे. ते लाल रंगाच्या ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तो डॉक्युमेंटचा ऑप्शन जाईल आणि नवीन तुम्ही डॉक्युमेंट जे आहे ते तिथे अपलोड करू शकता. जे काही माहिती तुमची चुकली आहे, कागदपत्रे चुकली असतील, अपलोड करायची चुकली असतील किंवा इतर काही माहिती चुकली असेल तर सगळी माहिती चेक करून घ्या आणि जी काही माहिती चुकली आहे ती दुरुस्त करून घ्या. आणि त्यानंतर खाली हमीपत्र द्या आणि स्वीकारा वरती क्लिक करा. आणि जर सगळी माहिती तुम्ही फॉर्म, डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड केले, सगळी माहिती भरलेली, तर खाली माहिती अपडेट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि अशीच माहिती तुम्हाला, आता जी काही माहिती तुम्ही नवीन जे काही अपडेट केलेली आहे ते तुम्हाला दिसेल. एकदा नीट व्यवस्थित पाहायचं आहे. आणि कागदपत्र सुद्धा तुम्हाला इथे दिसतील. जर नवीन कागदपत्र अपलोड केलं असेल तर दिसेल, नाहीतर बाकी कोणतंही कागदपत्र दिसणार नाही. हा काही प्रॉब्लेम वगैरे नाही. तर हे सगळं माहिती तुम्ही बरोबर आहे का एकदा चेक करायची आणि खाली फॉर्म सबमिट करा हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर फॉर्म सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला एक ओटीपी मागितलं जाईल पुन्हा एकदा, आणि तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचा आहे.
तर इथं आता आनंदाची बातमी आहे जी की सगळे तुम्ही फॉर्म मध्ये एडिट करू शकता. आता ओटीपी आला, ओटीपी टाकून व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपला फॉर्म सर्वे हॅज बीन व्हेरीफाईड, म्हणजे आपला फॉर्म जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. तर अशा पद्धतीने एडिटचा ऑप्शन गेलेला आहे. एकदाच एडिटचा ऑप्शन तुम्हाला येईल, तर इथे अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म एडिट करू शकता, डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करू शकता आणि अपडेट करू शकता सगळी माहिती. अशाच पद्धतीने जे काही फॉर्म तुमचे चुकले असतील ते फॉर्म तुम्ही ओपन करा आणि अपडेट करा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना लगेच शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.